पंढरपुरातील श्री विठ्ठल मंदिरात दर्शनासाठी येणाऱ्या लाखो भाविकांना आता मोठा दिलासा मिळणार आहे। भाविकांना पंचतारांकित सुविधा देण्याच्या उद्देशाने तब्बल 130 कोटी रुपये खर्चून नव्या दर्शन मंडप आणि स्कायवॉकच्या कामाला सुरुवात करण्यात आली आहे। या अत्याधुनिक प्रकल्पामुळे एकाच वेळी जवळपास 12,000 भाविकांची सुरक्षित, सुसज्ज आणि आरामदायी दर्शन व्यवस्था उपलब्ध होणार आहे। या दर्शन मंडपात भाविकांसाठी भोजन कक्ष, विश्रांती कक्ष, स्वच्छ शौचालय व्यवस्था, टोकन दर्शन हॉल तसंच अत्याधुनिक स्कायवॉकची सुविधा उपलब्ध करून दिली जाईल। या कामाचं भूमिपूजन उद्या पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या हस्ते पार पडेल। वारकऱ्यांसाठी भव्य दिव्य असा जो दर्शन मंडप उभा केला होता त्या ठिकाणी आता आपण बघितलं तर 129 कोटी रुपये खर्चून याच ठिकाणी 3 मजली असा भव्य दिव्य असा दर्शन मंडप उभा केला जाणार आहे। आता या कामाला गती आलेली आपल्याला पाहायला मिळते। या प्रमुख 4 यात्रा पंढरपूरमध्ये भरतात, परंतु तात्पुरत्या स्वरूपामध्ये याच ठिकाणी पतारा शेडची उभारणी केली जाते। ऊन वारा पाऊस लागू नये यासाठी भाविकांना ऊन वारा पाऊस लागण्यासाठी 10 पतारा शेडची उभारणी केली, परंतु आता याच ठिकाणी 3 मजली भव्य दिव्य असं 129 कोटी रुपये खर्चून इमारत बांधली जाणार आहे। त्यामध्ये स्कायवॉक असणार आहे, भाविकांना बसण्याची सोय असणार आहे, शौचालय असणार आहेत। या ठिकाणी आपण एकंदरीत बघितलं तर 129 कोटी रुपये खर्चून जे भव्य दिव्य स्कायवॉक आणि दर्शन मंडप या ठिकाणी उभारला जाणार आहे। आपण पाहिलं तर आता गती आलेली आपल्याला पाहायला मिळते आहे आणि उद्या पालकमंत्री यांच्या हस्ते याचं भूमिपूजन सुद्धा होणार आहे। आणि आपण एकंदरीत पाहिलं तर आता येणाऱ्या भाविकांना सुद्धा या दर्शन मंडपामध्ये भव्य दिव्य अशा दर्शन मंडपामध्ये सोयी सुविधा मिळणार आहेत। मंदिर समितीच्या वतीने आता गती आलेला आपल्याला पाहायला मिळते। एकंदरीत आपण पाहिलं नदी काठच्या ठिकाणी असलेला जो हा दर्शन रांग आहे, या ठिकाणी एकंदरीत पाहिलं तर पूररेषा सुद्धा या ठिकाणी असल्याचं सांगितलं जात आहे। परंतु कदाचित जर पूररेषेत असेल तर हे कदाचित दर्शन मंडप वादाच्या भोवऱ्यात सुद्धा सापडण्याची शक्यता आपण वर्तवली जाते। परंतु या भव्य दिव्य याचं सुरुवात आता आपल्याला झालेलं पाहायला मिळते आणि भाविकांना सुद्धा या भव्य दिव्य स्कायवॉक मधूनच दर्शनाला जावं लागणार आहे आणि उद्या पालकमंत्र्यांच्या हस्ते याच ठिकाणचं भूमिपूजन सुद्धा होणार आपल्याला पाहायला मिळतंय। माऊली डांगे, पुढारी न्यूज, पंढरपूर।